UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अटकेत। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना आपटेला अटक। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 6,500पर्यंतच्या वाढीचा निर्णय। कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500पर्यंतची वाढ होणार। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीमध्ये शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक। शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला। चौकशीला सामोरं जाणार देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। लातूरच्या निलंगा मतदारसंघातून भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांना उमेदवारी निश्चित। संभाजी पाटलांना मंत्री करण्यासाठी फडणवीसांना विनंती करणार बावनकुळेंचं सूचक विधान। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द। जमीन भूसंपादन करण्याची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही। 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर। भाजप विदर्भात प्रचाराचा रणशिंग फुंकणार। विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किट वाटप होणार। नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार। अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार। विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार। पुण्यात गणेशोत्सवात मध्यभागामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबरला जड वाहनांना बंदी। व्यापारी पेठेमध्ये माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन। जळगावच्या शेंद्रुणीमध्ये 2 गटामध्ये हाणामारी आणि दगडफेक। पोलिसांसह 5 ते 6 जण जखमी। तरुणांकडून 3 दुचाकींची तोडफोड। गावाबाहेर पोलीस बंदोबस्त। वर्क फ्रॉम होम करत असाल तर व्हेरिएबल पे विसरा। अनेक आयटी कंपन्यांकडून नियम। कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊनच काम करण्यासाठी कंपन्यांची शक्कल। पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या सचिन खिलारीची ऐतिहासिक कामगिरी। सचिन खिलारीला गोळाफेकीमध्ये रौप्य पदक। चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीमधील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार। 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे प्रवास करणं सोयीचं होणार। पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर ओसरणार। नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 888 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरमध्ये यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।